सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आणि लाडक्या बहिणींसाठी एक बॅड न्यूज आहे. लाडकी बहीण जी योजना आहे ती बंद होणार आहे असं न्यूज आलेली आहे. तर जाणून घेऊया काय आहे काय नाही. तर जेवढ्या लाडक्या बहिणी आहे त्यांनी सर्वात अगोदर जे आपला चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. आणि आतापर्यंत तुम्हाला किती पैसे आले आणि ह्या जानेवारी महिन्याचा हप्ता जो होता 7वा तो आला की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जेवढ्यात होईल तेवढा आपला व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर लाडकी बहीण योजना पैसे बंद होणार अशा अफवा पसरवलेल्या जात आहे. परंतु ज्या महिलांचं उत्पन्न वार्षिक 2,40,000 आहे म्हणजे महिन्याचे 20,000 उत्पन्न असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजने पैसे भेटणार असून महिलांना धुणी भांडी मोलमजुरी करण्यात अशा महिलांसाठी ही योजना आहे. आणि अशा महिलांचे पैसे बंद होतील असं महिलांना सुद्धा वाटतंय आणि जे अपक्ष आहे ते सुद्धा अफवा पसरत आहे. पण तसं काही नाही. लाडकी बहीण योजना जी आहे ते बंद होणार नाही असं स्वतः अदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे. ज्या महिलांचे उत्पादन 2,40,000 वार्षिक असेल त्यांना ही योजना चालूच राहणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनी काळजी करावी नाही. आणि इथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं आहे की जे लाडकी बहीण योजना आहे जे अशा महिलांसाठी आहे ज्यांचे उत्पादन वर्षाचे 2,40,000 म्हणजे महिन्याचे 20,000 पगार असेल ना तशा महिलांचा लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. अगर उत्पादन जास्त आहे तर क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहे ती लोक आणि त्यानंतर ती योजना त्यांच्यासाठी अपात्र राहील म्हणजे बंद होतील. तर विश्वजित उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अजितदादा पवार. पुढील म्हटले की काही बांगलादेशी महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत आहे याची चौकशी सुरू आहे आणि ते चौकशी पूर्ण करून जे बांगलादेशी महिला आहे त्यांना पैसे देणं बंद करणार आहे. आणि जे महाराष्ट्राचे महिला आहे त्यांनाच लाडकी बहीण योजना भेटणार आहे. म्हणून जे आतापर्यंत चौकशी वगैरे चालू आहे त्याच्यामध्ये कित्येक महिलांचे नाव निघून सुद्धा गेलेले आहे आणि असे कित्येक महिला आहे जे अपात्र झालेले आहे. म्हणजे राज्यातले सामान्य नागरिक महिला व प्रसार माध्यमासाठी ही चर्चा केंद्रित. दररोज नवीन चर्चा अफवा बरंच काही. त्यामुळे संभव इतकं वाढलं आहे की सामान्य नागरिकांना योजनेत काय बदलले आहे काय नाही ह्याचा मेळच लागत नाही. ही योजना हप्ता 2100 होणारी अशी चर्चा असल्यास सरकारने जानेवारी महिन्यात 1,500 रुपये हप्ता लाभार्थींना खात्यातून हळूच जमा केला. दरम्यान लाडकी बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलं होतं की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपयेच भेटणार आहे. त्यानंतर पुढे जे मार्च महिना येईल बजेट ठरेल त्या मार्च महिन्यापासून 2,100 रुपयेचा हप्ता चालू करणार आहे. तर अशी कित्येक अफवा उडत आहे की लाडकी बहीण बंद होणार किंवा सरकार कुठं ना कुठं डगमगली आहे पैसे देताना किंवा ही जी लाडकी बहीण योजना आहे ते हळूहळू करून सगळ्यांना अपात्र करून ती योजना बंद करून टाकते. म्हणून अजितदादा पवार व अदितीताई तटकरे यांनी खूप वेळा सांगितलं आहे ही योजना जी आहे ती आम्ही बंद करणार नाही. पण जे अपक्ष आहे ते अफवा फैलवतच आहे. तर ही होती एक घोषणा. निकष बदलणार की नाही. रायगड येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमाने संवाद साधला. पत्रकारांनी त्यांनी लाडकी बहीण योजना निकष बदल झाला आहे का, नागरिकांमध्ये तशीच चर्चा आहे असे विचारले. यावर उत्तरादाखल बोलताना त्या म्हटले की राज्यात सुरू असलेली ही योजना कायम राहणार. तसेच त्यांना निकषामध्ये कोणतीही बदल होणार नाही असं अदितीताई तटकरे बोललेले होते. पुढे बोलताना तटकरे म्हटले की ही योजना राज्यात प्रचंड यशस्वी ठरली आहे. अनेक महिला ह्या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे त्यात मोठा बदल होत नाही. अनेक महिलांना योजनेबाबत जागृती आलेली आहे. त्यामुळे सदन आलेले आणि निष्कात न बसलेल्या महिलांना स्वतःहून पुढाकार घेत
पुढे येत आहे आणि आपणास योजनेचा लाभ नको असं स्वतः एक अर्ज देत आहे. महिलांमध्ये या योजनेत मिळत असलेल्या प्रतिसाद पाहून विरोधकाच्या मनात थंडकी उठलेली आहे. म्हणजे असे कित्येक महिला आहेत ते स्वतः समोर येऊन त्यांना माहिती अपात्र असून आपण लाभ घेत आहे ते स्वतः येऊन अर्ज देऊन ते माघार घेत आहे. तर हे अदितीताई तटकरे म्हणले. इथे राज्य सरकार लाडकी बहीण योजना 7वा आणि 9व्या वर्षाचा पहिला हप्ता 2025ला लाभार्थी महिलांना खात्यामध्ये जमा केला आहे. 7वा हप्ता 26 जानेवारी पूर्व सर्व लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा होईल असे अदितीताई तटकरे म्हटलेले होते. आणि 26 तारखेच्या आतच प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये वर्षाचा पहिला हप्ता जमा झालेला आहे. आणि अदितीताई तटकरेंनी आता 3,070 कोटी रुपयांचा चेक देऊन ह्या योजनेला यशस्वी ठरवलेलं आहे. म्हणजे बालविकास मंत्र्यांनी अगोदरच घोषणा केली होती की 26 तारखेच्या आत प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल. आणि 26 तारखेच्या आतच सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे. आणि जे चिंता होती की पैसे येणार की नाही तर त्यांची कुठं ना कुठं चिंता कमी झालेली आहे. लाडक्या बहिणींसाठी एक खूप मोठी बातमी. अपात्र तरीही भरला अर्ज, पैसे घेणार रिटर्न. राज्य सरकारनं स्पष्ट म्हटले. तर अपात्र असून सुद्धा महिलांनी जे फॉर्म भरला आहे तर आता कुठं ना कुठं अफवा उडत आहे की राज्य सरकार आहे ते पैसे परत घेणार आहे. तर त्यासाठी हा एक मेसेज होता. महायुती सरकारला निवडणूक महाविजय मिळवून देण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली. मात्र त्यावेळी सरसकट सगळ्या महिलांना ह्या योजनेचा लाभ घेतला. मात्र आता निकष बाहेर अर्थात अपात्र असलेल्या महिलांकडून सरकारी पैसे परत घेत असल्याची चर्चा महिलांनी सुरू झालेली आहे. तर तशा महिलांना मी सांगू इच्छिते की स्वतः अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे व अदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे की जे पैसे अपात्र महिलांनी घेतलेले आहे ते पैसे आम्ही परत घेणार नाही ते स्वतः म्हटलेले आहे. म्हणून जे लाडकी बहिणींना गैरसमज आहे किंवा असं वाटत आहे की सरकार आमच्याकडून भरपाई करून घेईन किंवा आम्हाला पैसे भरायला लागतील तर तसं काही नाही आहे. आणि जे अफवा उडत आहे त्यावर लक्ष देऊ नका, मला एवढंच म्हणायचं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्ती परत घेण्यात येत आहे अथवा घेणार आहे अशी बातमी खोट्या आहेत असे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री अनुप कुमार यादव यांच्याकडून सुद्धा देण्यात आलेले आहे. म्हणजे ते परत घेणार नाही पण ज्या महिला आहे ते परत सुद्धा रिटर्न देत आहे. तर तशा महिलांना सांगणार आहे आता तुम्ही लाभ घेतला आहे तर परत रिटर्न करू नका पण तुमचे जे फॉर्म आहे ते अर्ज देऊन फॉर्म तिथेच रद्द करून घ्या. तर ही होती आजची खूप मोठी बातमी. आणि इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या अदितीताई तटकरे त्यांनी ट्विटसुद्धा केलेलं आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतोय. इथे अदितीताईने ट्विट केलं आहे की योजनेतील लाभार्थी खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. दिनांक 25 जानेवारी रोजी जवळपास 1 करोडच्या वरती महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असून आतापर्यंत एकूण 2.41 कोटी महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा लाभ जमा झालेला आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 26 जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांची रक्कम जमा होईल. तर असं स्वतः अदितीताई तटकरेंनी ट्विट केलं होतं. तर तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे की नाही जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्या महिलांचे 1 पण रुपये आले नाही त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे. जेवढीच मदत होईल तेवढी आम्ही तुम्हाला हेल्प करायचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतोय. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त त्या महिलापर्यंत पोचवा ज्यांना अजूनपर्यंत 1 पण रुपये आला नाही. आम्ही नक्की तुमची मदत करू आणि असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोचवायचा प्रयत्न करतोय. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.